ऑल ऑफ यू, लेट्स स्टार्ट. काल आपण थेरीजचा भाग शिकत होतो. त्यातल्या बऱ्याचशा थेरी आपण काल कम्प्लीट केल्या होत्या आणि थेरीचे मॉडेल, थेरी विथ एक्सटर्नल लिंक आणि मॉडेल विथ एक्सटर्नल लिंक, दोन्ही पार्ट काल आपण कम्प्लीट केले होते. आज जो पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा तो आहे थेरीचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये काल आपण मॅक्रो आणि ग्लोबल लेवलच्या ज्या थेरीज आहेत त्या कम्प्लीट केल्या होत्या. ती एक थेरी आपण कम्प्लीट केली होती. त्याच्यानंतरची जी आहे ती आज आपण कंटिन्यू करू. तत्पूर्वी कालच्या लेक्चर्समध्ये किंवा याच्या आधीच्याही कुठल्याही लेक्चरमध्ये कोणाला काही अडचण असेल, विचारायचं असेल तर विचारू शकता. अरे सोशल रिफॉर्मचं सुरू झालंय, सॉरी, आपल्याला थेरी पार्ट करायचं. सो कुठकुठल्या थेरी झाल्या मला एकदा पटापट सांगा, काउंट करा. सगळं आपलं झालंय. लेवल्स ऑफ थेरीज अँड माय सोशल वर्क प्रॅक्टिस हा भाग आपण काल सुरू केला होता. ह्याच्यामधली जी ग्रँड थेरी आहे ही सुद्धा आपण शिकवली होती, फ्री राईटिंग वगैरे वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर मॅक्रो सेकंड लेवल जो होता तो होता मॅक्रो लेवल थेरी और ग्लोबल थेरी. ठीक आहे. आणि आज आपल्याला जे सुरू करायचं ते आहे मिडल थेरी. लिहून MIDDLE, मिडल रेंज, RANGE, मिडल रेंज थेरी, THEORY. दिलं मिडल रेंज थेरी. लिहून घ्या. ह्याच्यामध्ये एक नाव रॉबर्ट के मर्टन, ROBERT, रॉबर्ट के मर्टन, MERTON, रॉबर्ट के मर्टन. Middle range theory developed by Robert K. Merton. Start with an empirical phenomena. Empirical phenomena म्हणजे काय? तर असं कोणीही याला अपोज करू शकत नाही अशा गोष्टी, अशा डेटा. empirical phenomena म्हणजे as opposed to a broad abstract entity like the social system. म्हणजे अस्तित्वाच्या विरुद्ध, सामाजिक व्यवस्थेसारखे ज्या व्यापक अमूर्त अस्तित्वासारख्या अस्तित्व आहे त्याच्या विरुद्ध असणाऱ्या म्हणजे एम्पिरिकल फिनॉमिना. फॉर एक्झाम्पल, हे फोकस करतं कशावर? तर लिमिटेड रेंज ऑफ इश्यूज. जो लेबलिंग सिद्धांत जो आहे, जो सामाजिक एकीकरणवाद दृष्टिकोन बनवतो त्याचंच उद्दिष्ट म्हणजे स्पष्ट विचलन करणं आहे. म्हणजे हा फोकस करतो लिमिटेड रेंज ऑफ इश्यूजवर. फॉर इन्स्टन्स, लेबलिंग थेरीची फॉर्म आहे सोशल इंट्रोशनिस्ट पर्स्पेक्टिव्हचं एम टू एक्सप्लेन डेव्हलप. ही आहे मिडल रेंज थेरी. तिसरं लिहा मायक्रो थिअरी, MICRO थिअरी, THEORY. आता
कोणताही सूक्ष्म सिद्धांत ह्याला म्हटला जातो. कशासाठी डेव्हलप करण्यात आला आहे तर एक्सप्लेन करण्यासाठी. काय एक्सप्लेन करायचं आहे तर खूपच छोटे इश्यूज जे आहेत किंवा व्हेरी स्मॉल स्केल सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो त्या एक्सप्लेन करण्यासाठी ही मायक्रो थिअरी डेव्हलप झालेली आहे. फॉर इन्स्टन्स जर बघायचं झालं तर रिलेशनशिप नातेसंबंध पेशंट आणि स्टाफ मधला. आता हॉस्पिटलमध्ये जर पेशंट आहे तर त्याच हॉस्पिटलमधला जो स्टाफ आहे जो कर्मचारी वर्ग आहे त्यामध्ये जे नातेसंबंध आहे ते काय आहे तर हे मायक्रो थेअरी मध्ये ऍड होणारं एक्झाम्पल आहे. जे रिलेशनशिप बिटवीन स्टाफ अँड पेशंट हॉस्पिटल वॉर्ड म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी टॅकल करण्यासाठी थेअरी वापरली जाते. इथे ऑलमोस्ट थेअरीचा भाग आपला संपलेला आहे. ठीक आहे, आता येऊया आपण आपल्या प्रोफेशन. हा चॅलेंजेस ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस. Challenges of social work practice. दिलं challenges of social work practice. काय काय challenges of social work practice ते सांगा. आपलं जे प्रोफेशन आहे ना हे खूप कमी लोकांना माहित असणारं प्रोफेशन म्हटला जातो. म्हणजे ऑथर जो आहे किंवा लेखक आहे त्यांनी काही लिस्ट आउट केले आहे काही प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस जे सोशल वर्क प्रॅक्टिसशी संबंधित आहे जे डिस्क्राईब केले गेलेले आहे. त्यातलं पहिलं लिहून घ्या, पब्लिक रेकॉग्निशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क. पहिला मुद्दा लिहा, पब्लिक रेकॉग्निशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क म्हणजे काय. पब्लिक रेकॉग्निशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क म्हणजे काय तर ओळख. पब्लिक रेकॉग्निशन म्हणजे लोकांना ओळख असणे नाहीये. म्हणजे हे जे प्रोफेशन आहे पब्लिक रेकॉग्निशन आहे सोशल वर्क ॲज अ प्रॅक्टिस मध्ये. हे क्रिटिकल शॉर्टकम्स आहेत जे लॉट टू डू विथ इट फ्युचर प्रॉस्पेक्ट इन इंडिया. आता सध्या जर बघायचं झालं तर अनेक ठिकाणी लोकांना MSW म्हणजे काय प्रोफेशनल सोशल वर्कर्स म्हणजे काय माहित नाही. कारण काय तर मी ह्याच्या आधी पण बरीच एक्झाम्पल्स दिलेले आहेत की जो कोणी उठतो आणि स्वतःला सोशल वर्कर म्हणवतो पण सगळेजण प्रोफेशनल सोशल वर्कर नाहीयेत. प्रोफेशनल सोशल वर्कर काय तर ज्यांनी ह्या संदर्भातलं शिक्षण घेतलेलं आहे. डिप्लोमा असू दे, सर्टिफिकेट असू दे, डिग्री असू दे, पोस्ट ग्रॅज्युएशन असू दे, MPhil PhD वॉट एव्हर, ते लोक स्वतःला प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणू शकतात. पण कुणीही उठून फक्त सोशल वर्कर म्हणू शकतात. आता समाजसेवा करायची म्हटलं की आपण काही गोष्टी वस्तू स्वरूपात गोष्टींच्या स्वरूपात दान करत असतो म्हणजे आपण सोशल वर्कर झालो का तर नाही.
आपण सोशल वर्कर आहोत कारण आपल्याकडे त्याचं प्रोफेशनल शिक्षण आहे, डिग्री आहे, ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन आहे आपल्याकडे, म्हणून आपण प्रोफेशनल सोशल वर्कर आहोत. पण फ्युचरमध्ये आपल्या प्रोफेशनला रेकॉग्निशन मिळण्यासाठी काय तर सध्या पब्लिक रेकॉग्निशनचा अभाव आहे ॲज अ प्रॅक्टिस. आता जे नोशन आहे प्रोफेशनल सोशल वर्कचं लोकांच्या माइंडमध्ये हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, विरोधाभासी आहे आयडियलाइज इमेज करिता. आता आयडियलाइज इमेज कशाची तर कन्व्हेन्शनल सोशल सर्व्हिस वर्करची जे पजेस करतात सर्विंग क्वालिटीज ऑफ हार्ट रादर दॅन ऑफ माइंड. ठीक आहे, म्हणजे काय तर जर हे पेड सोशल वर्कर आहे हे चांगले असावे, एफिशियंट आहे, कॅपेबल आहे, खूप लाईकली टू बी लुक डाऊन करता अपॉन द पीपल, म्हणजे लोकांच्या कुठल्याही समस्या केंद्रित केले जातात इज अ सर्व्ह ॲज अ प्रोफेशनल. ते सामाजिक कार्याला एक सराव म्हणून सार्वजनिक मान्यता न मिळणे ही एक गंभीर बाब आहे हे तरी ते सांगितलंच आहे, कारण पब्लिक रेकॉग्निशनची कमतरता आहे, अभाव आहे. आता भारतातील भविष्याशी खूप संबंध आहे ह्या प्रोफेशनची, म्हणून याच्यावर खूप जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. आता लोकांचं जे मन आहे त्यांच्या मनात जे व्यावसायिक समाजकार्याची कल्पना आहे मनापेक्षा हृदयाचं उत्कृष्ट गुण असलेल्या पारंपरिक समाजसेवी कार्यकर्त्याच्या आदर्श प्रतिनिधित्व आहे. आता पगारी सामाजिक कार्यकर्ते म्हणजे प्रोफेशनल सोशल वर्कर्स कितीही चांगला, कार्यक्षम, सक्षम असला तरी सुद्धा व्यावसायिक म्हणून काम करत असताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, कारण लोक ह्या प्रोफेशनला फार तुच्छतेने बघतात असं इथे म्हटलेलं आहे. आता काय होता सामाजिक कार्याची सार्वजनिक मान्यता म्हणजे पब्लिक रेकॉग्निशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क इथे संपलेला आहे. त्यात कोणाला काही एनी तुम्हाला एक्झाम्पल किंवा काही अनुभव सांगायचे असेल तर सांगू शकता. सेकंड पॉइंट लिहा. सेकंड पॉइंट लो प्रिवेलिंग लेवल. सेकंड LOW लो प्रिवेलिंग PREVAILING प्रिवेलिंग लेवल LEVEL. लो प्रिवेलिंग लेवल म्हणजे काय तर हा प्रिवेलिंग लेवल जो इंडियन सोशल सर्व्हिसेस अँड वेलफेअर सर्व्हिस हा अतिशय कमी प्रमाणातला आहे, जो मोस्ट ऑफ व्हॉलेंटरी वेलफेअर एजन्सीचे अभाव आहे, लॅक आहे नेसेसरी रिसोर्सेस करिता. म्हणजे काही NGOज किंवा व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स या क्षेत्रात काम करतात पण त्यांना लागणारी साधनं संसाधनांचा खूप जास्त प्रमाणामध्ये अभाव आहे, आवश्यक असणारे रिसोर्सेसचा अभाव आहे. जे काही ज्या बेसिक ह्युमन नीड्स आहे त्या सुद्धा फुलफिल करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत कॉमन लोकांना त्या सुद्धा मिळत नाही. इव्हन सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड जे आहे जे असिस्ट करतं फायनान्शियली मोर दॅन 12,000 व्हॉलेंटरी सोशल वेलफेअर एजन्सीजला हे सुद्धा इथं फेल ठरलं आहे. कशासाठी तर प्रमोट करण्यासाठी नेमकं कारण काय आहे म्हणजे काय तर बघा एक इथं नाव लिहून सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड CSWB.
लिहिलं CSWB सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड. हे सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड करून जवळपास 12,000 म्हणजे 12,000 पेक्षाही जास्त ज्या व्हॉलेंटरी सोशल वेलफेअर एजन्सीज आहेत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मदत केली जाते फायनान्शियली. तरी सुद्धा आपण इथं फेल ठरलोय. कशासाठी? तर नेमकं कारण काय आहे प्रोफेशनल सोशल वर्क करण्याचं हे सांगण्याकरिता आपण फेल ठरलेलो आहोत. ठीक आहे, असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रोत्साहन देण्यासाठी अयशस्वी झाले. तिसरा मुद्दा लिहा, लॅक ऑफ indigenous materials or literature. लॅक ऑफ इंडिजिनियस मटेरियल्स और लिटरेचर हे मी आधी पण सांगितलंय की काय आहे. तर जे काही ओरिजिनल मूळ भारतातलं जे काही साहित्य आहे, मूळ जे आहे इंडिजिनियस इंडिजिनियस मटेरियल्स ऑफ लिटरेचर ते संदर्भ साहित्य लिखाण, पुस्तकं, नोट्स असं काहीही अवेलेबल नाही, याचा अभाव आहे इंडियन कॉन्टेक्स्ट असं म्हटलेलं आहे. तर मेजर शॉर्टकमिंग जी आहे सोशल वर्क प्रॅक्टिसची भारतामध्ये ही काय आहे? तर इनएबिलिटी आहे, असक्षमता आहे. कशाची? तर सफिशियंटली इंडिजिनाइज करण्याची त्याच्या नॉलेजच्या बेसला. आता बेसिक टीचिंग मटेरियल जे विथ रिस्पेक्ट टू इंटरव्हेन्शनिस्ट मेथड अजूनही प्रायमरली अमेरिकनच आपण वापरतो. जे काही मेथड, प्रिन्सिपल, टेक्निक्स आपण वापरतो त्या अजूनही अमेरिकन कॉन्टेक्स्ट मधल्याच वापरतो. इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये अजूनही फारसं काही डेव्हलपमेंट झालेली नाहीये. कारण काय? तर इथे अभावच आहे इंडिजिनियस मटेरियल्स और लिटरेचर असं म्हटलेलं आहे. आता खूप साऱ्या ज्या समस्या ह्या आयडेंटिफाईड आहे ॲज अ प्रॉब्लेम म्हणून. सोशली ऑप्रेस्ड आणि इकॉनॉमिकली डिप्राइव्ड सेक्शन्स जे आहे हे अजिबात त्याला आपण ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम म्हणू शकत नाही. इट बी कॉल्ड ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम. ते काय? तर हस्तक्षेपवादी त्याला आपण इंटरव्हेन्शन म्हणतो. हे इंटरव्हेन्शन पद्धतीच्या संदर्भात मूलभूत शिक्षणाची जी सामग्री अजूनही प्रामुख्याने अमेरिकनच आहे. बरोबर. सामाजिक दृष्ट्या जो समाज शोषित आहे, आर्थिकदृष्ट्या वंचित घटक आहे, ह्यांच्या समस्या समजून घेऊन ओळखून अनेक समस्यांचा समायोजन समस्या म्हणता येणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. हा झाला थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट लिहा, मिसिंग ऑफ फंडामेंटल फीचर. मिसिंग ऑफ फंडामेंटल फीचर. MISSRNG. Missing of fundamental features. Missing of fundamental features. FEATURES.
समजलं? म्हणजे काय तर मूलभूत वैशिष्ट्य जी आहे प्रोफेशनची ती गहाळ आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आता प्रोफेशनल जे आहे ते येट अक्वायर्ड एनी डॉमिनंट प्लेस टू शेप अँड फॉर्म्युलेट सोशल पॉलिसीज ऑल्सो ॲडमिनिस्टर सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन. म्हणजे एकटा व्यावसायिक जो आहे त्या एकट्या व्यावसायिकांनी सामाजिक धोरणं जर तयार करायची असेल तर ती तयार करण्यासाठी आणि किंवा सामाजिक कल्याणकारी संस्थेचं प्रशासन कंटिन्यू करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी स्थान प्राप्त केलेलं नाहीये असं म्हटलंय. म्हणजे ऍक्च्युअल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ही लोक किंवा पॉलिसी पॉलिसी मेकिंग पुन्हा एकदा व्यावसायिक गटाने स्वतः अशी कोणतीही सामाजिक संस्था विकसितही केलेली नाही की ज्याच्यामुळे आपला जो व्यवसाय आहे आपलं जे प्रोफेशन आहे हे देखील एक्सेप्टन्स मध्ये येईल आणि व्यवसायाचे एक मूलभूत वैशिष्ट्य म्हणून सराव देखील करण्यात येईल. म्हणजे काय तर प्रोफेशनल्स जे आहे एक ते हॅव नॉट येट एक्वायर्ड एनी डॉमिनंट प्लेस टू शेप अँड फॉर्म्युलेट सोशल पॉलिसीज ऑल्सो ॲडमिनिस्ट्रेट सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन. म्हणजे एकटा प्रोफेशनल अजूनही कुठलीही सोशल पॉलिसी तयार करू शकत नाही किंवा प्रशासन सुद्धा करू शकत नाही सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन मध्ये. पुन्हा एकदा प्रोफेशनल ग्रुप जे आहे ते स्वतः डेव्हलप यांनी काही केलं नाही कुठलाही सोशल कोड जो की प्रोफेशनला सुद्धा ऍक्सेप्ट करेल आणि प्रॅक्टिस करेल ॲज अ फंडामेंटल टीचर म्हणून त्यांच्या प्रोफेशन. आता प्रोफेशन इथं फेल ठरलेलं आहे कशासाठी तर कॉन्शियसनेस जो आहे कुठल्याही स्वरूपाचा तो डेव्हलप करण्यासाठी आणि इथं कुठलाही कॉमन प्लॅटफॉर्म सुद्धा नाही. त्या प्लॅटफॉर्मच्या एक्सप्रेस केल्या जाईल जे काही पॉईंट आहे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे व्ह्यूज आहे प्रॉब्लेम्स आहे जे कन्फ्रंट करेल सोसायटी. आता हा जो व्यवसाय हे जे प्रोफेशन आहे वेगळ्या प्रकारची काम विकसित करण्यात अयशस्वी ठरलेला आहे असं म्हटलेलं आहे. आता समाजाला भेडसावणाऱ्या अनेक अशा व्यापक खूप ब्रॉड लेवलच्या समस्या आहेत. ह्या समस्यांबद्दलचं आपलं मत व्यक्त करावं असं कुठलंही प्लॅटफॉर्म विचार मंच इथे अवेलेबल नाही ही शोकांतिका इथं मांडलेली आहे. ठीक आहे. नंतर लिहा स्ट्रेंथनिंग ऑफ प्रोफेशनल असोसिएशन. Strengthening of professional association. Strengthening of professional association. Strengthening people. STRENGTHENI. STRENGTHENI. Strengthening of professional association. PROFESSION. Professional association. ASSOCIATIONS. Professional association. आता ऍब्सेन्स आहे तर फॉरेन फंक्शनचा प्रोफेशनल असोसिएशन ऑफ सोशल प्रॅक्टिस एज्युकेशन महत्वाचं प्रोनाउन हँडिकॅप आहे आपल्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी आपल्या कंट्रीमध्ये. म्हणजे काय व्यावसायिक संघटनाचं बळकटीकरण नसल्यामुळे काय होतं तर परदेशी कामकाजाची इथं अनुपस्थिती दिसून येते किंवा इथे जे काही आपल्याला फॉरेन कल्चर इन्फ्लुएन्स करायचं ते होत नाही
किंवा आपल्याला विदेशात जाऊन काही काम करायचं असेल तर त्याची सुद्धा फारशी काही मुभा नाहीये. आता सोशल वर्क प्रॅक्टिशनर्स आणि जे शिक्षक आहेत हा त्यांच्या ज्या काही व्यावसायिक संघटना आहेत त्या काही फार ऍक्टिव्ह नाहीये, नावारूपाला नाहीये. कारण काय तर परदेशी कामकाजाची इथं अनुपस्थिती आहे. जर असोसिएशन एवढं स्ट्रॉंग असतं तर आपलं प्रोफेशन त्यांनी ब्रॉड लेवलला, ग्लोबल लेवलला, मायक्रो लेवलला नेलं असतं. पण ते येऊन जाणं तिथं अपयश आलेलं आहे. म्हणजे आणि जे काही पुनरुज्जीवित करायचं होतं ते करून काही प्रभावी केलं नाही तर समाजकार्य ह्या व्यवसायाचं जे भवितव्य आहे हे खंडित राहण्याची शक्यता मात्र इथं वर्तवली आहे. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करायला लागणार आहे तरच आपलं प्रोफेशन इथे कंटिन्यू होईल. अदरवाईज ते ब्रेकडाऊन होईल आहे तसं चालत राहील. त्याच्यात काही ग्रोथ नाही, काही कॅपेबिलिटी नाहीये. आपण आता जे कमी पगारावर काम करतो ते अजूनही कंटिन्यू राहील. पण असोसिएशन जे आहे यांचं कोलॅबोरेशन नाहीये, नेटवर्किंग नाहीये, पार्टनरशिप नाही, त्यामुळे ही अवस्था भारतामध्ये झालेली आहे. नेक्स्ट लिहा, नेक्स्ट पॉइंट, बिगर सॅलरी बिगर म्हणजे तुटपुंज म्हणजे खूपच कमी असं लिहून घ्या. स्पेलिंग MEAGER. बिगर सॅलरी SALARI सोशल वर्क आता खूप कमी सॅलरी पगार सोशल वर्क ह्या प्रोफेशन मध्ये टीचिंग करणाऱ्या टीचर्सला मिळतो. जॉब स्टॅग्नेशन सुद्धा आहे. हाय टर्न ओव्हर आणि इझी बनाव सुद्धा आहे. काही सोशल इश्यूज सुद्धा आहे जे रिझॉल्व केले जाऊ शकतात जर एबल असेल स्टँडर्डायझेशन आणण्यासाठी सोशल वर्क टीचिंग मध्ये आणि प्रॅक्टिस मध्ये. तर ऍट द सेम टाइम पोर्ट्रेट हे करतो डिझायरेबल आणि ऍडव्हान्टेजेस डिसइंटरेस्टेड प्रॅक्टिसेस ज्या आहे टीचिंग मधला त्या फील्डवर्क प्रॅक्टिकम मध्ये सोबतच रिसर्च मध्ये सुद्धा. आता कमी पगार पण असतो आणि नोकरीमधली स्तब्धता देखील नसतो. म्हणजे आज आहे तर उद्या नाही असं फिक्स असा जॉब सोशल वर्क प्रोफेशन मध्ये नाही. उच्च टर्नओव्हर म्हणजे हायली प्रॉफिटेबल आणि सहज बर्न आउट ह्या दोन्ही संकल्पना इथं महत्वपूर्ण समस्या बनल्या आहेत. ज्याचं निराकरणच केलं जाऊ शकत नाही असं नाहीये, केलं जाऊ शकतं. पण कधी तर जेव्हा आपण सामाजिक कार्य शिकवण्यात आणि सरावात जेव्हा आपल्या प्रोफेशनला मानकीकरण मिळवून देऊ आणू शकतो त्याच. आणि एक इष्ट एक चांगली आणि फायदेशीर जी असमाधानकारक पद्धती आहे त्याचं आपण चांगलं चित्रण करू शकतो. अध्यापन आहे, फील्डवर्क प्रॅक्टिस आहे, रिसर्च मध्ये या क्षेत्रामध्ये आपण तिथे जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा, नॅशनल काउन्सिल फॉर सोशल वर्क. नॅशनल काउन्सिल फॉर सोशल वर्क. National Council for Social Work. National Council for Social Work.
नॅशनल काउन्सिल फॉर सोशल वर्क. आता आपल्याला नॅशनल लेवल काउन्सिलची फार मोठी आवश्यकता आहे. कशासाठी? तर जे युनिफॉर्म स्टँडर्ड्स आहे एज्युकेशनचे ते मेंटेन करण्यासाठी आणि सोबतच इथं अक्रेडिशन सुद्धा दिलं पाहिजे इन्स्टिट्यूशन्सला सोबतच प्रॅक्टिशनर्सला सुद्धा. आता जे प्रयत्न केले गेले आहे लाईन्स ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, हे करत असताना थ्रू डिस्कशन्स झालं बिटवीन एमिनंट सोशल वर्क एज्युकेटर्स ॲट व्हेरियस फोरम्स. जे नॅशनल काउन्सिल जी आहे सोशल वर्कची, सामाजिक कार्य परिषद ज्याला आपण म्हणतो, तर शिक्षणाचा एक समान दर्जा राखण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी आणि संस्थांना किंवा जे एज्युकेशनचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अभ्यासकांना मान्यता देण्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावरील परिषदा असणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. आता भारतामध्ये भारतीय वैद्यकीय परिषदेच्या धर्तीवर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया त्याला आपण म्हणतो, तर त्या परिषदेच्या धर्तीवर राष्ट्रीय परिषद म्हणजे त्या बेसिसवर किंवा त्याच्या धर्तीवर आपण देखील राष्ट्रीय परिषदा स्थापन करण्याचे प्रयत्न विविध मंचांवर जाऊन करू शकतो. ह्याच्यामध्ये किंवा करण्यात पण आले पण पाहिजे तसा रिस्पॉन्स त्याला मिळालेला नाही. ह्याच्यामध्ये प्रख्यात जे खूप प्रोफेशनली एस्टॅब्लिश जे काही सोशल वर्क प्रोफेशन मधले शिक्षक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याची वेटेज आलं नाही असं म्हटलेलं आहे, जे की होणं गरजेचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा, नो ऍक्टिव्हिटी फॉर कंटिन्युअस डेव्हलपमेंट. अकॉर्डिंग टू UGC इकडे 250 डिपार्टमेंट स्कूल्स आहे सोशल वर्कच्या इंडियामध्ये. लिहून घ्या. UGC कडे जो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कडे जो डेटा आहे त्यानुसार भारतामध्ये 250 ठिकाणी सोशल वर्क प्रोफेशन हे शिकवल्या जातं. त्यापैकी जास्तीत जास्त हे काहीही करत नाहीये. हे प्रोफेशनल डेव्हलपमेंट कंटिन्यू राहण्यासाठी त्या 250 पैकी फारसे लोक काहीही करत नाही असं इथं म्हटलं. इन द फॉर्म ऑफ कंडक्टिंग वर्कशॉप, वेगवेगळे विषयाला धरून वर्कशॉप कंडक्ट केले पाहिजे, ऑर्गनाइज केले पाहिजे, वेगवेगळ्या विषयाला धरून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले पाहिजे, सर्वे केले पाहिजे आणि फील्ड ऍक्शन प्रोजेक्ट करिता फंड आणला पाहिजे फंडिंग ऑर्गनायझेशन्स कडून. स्टुडंट्स जे आहे शिकत असणारे, आपल्या प्रोफेशनमध्ये शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे स्टडी टूर्स गेले पाहिजे नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला, त्यांचे स्टुडंट आपल्याकडे आले पाहिजे. असं काहीही होताना दिसून येत नाही. जर हे झालं, प्रत्येक कॉलेजने प्रत्येक युनिव्हर्सिटीने जर ठरवलं की महिन्यातनं एक तरी इंटरनॅशनल नॅशनल तर अनेक वर्षभरात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी चांगली वाटचाल होईल, कंटिन्युटी येईल, पण काही इथे शोकांतिका व्यक्त केली आहे. आता थ्रू ते काही फील्ड ऍक्शन प्रोजेक्ट किंवा फील्डवर्क आहे, फील्डवर्कच्या लॅब्स आहे, त्याच्याद्वारे काही डिपार्टमेंट स्कूलनी लीड केलं आहे. जी ग्रोथ आहे अपॉर्च्युनिटीची ती ग्रोथ करण्यासाठी लीड केलं आहे. आता इथे स्टाफला ट्रेनिंग दिल्या पाहिजे, लर्निंग झालं पाहिजे, लर्निंग अपॉर्च्युनिटी मिळाल्या पाहिजे रिसर्चर्सला, स्टुडंट्सला सुद्धा. म्हणजे प्रोफेशन पुढे कसं जाणार, तर ह्या गोष्टी जर केल्या खूप चांगल्या पद्धतीने तर आपलं प्रोफेशन जाईल. ठीक आहे. न्यू टॉपिक बोर्डवर जो टॉपिक दिसतोय तो लिहून ठेवा. लिहून घ्या, चेंजिंग कॉन्टेक्स्ट ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस. म्हणजे तुम्हाला बदल काय दिसतोय तुमच्या प्रोफेशन मध्ये हा विचार करा आणि मुद्दे मला सांगा.
चेंजिंग कॉन्टेक्स्ट काय आहे सोशल वर्क प्रॅक्टिसचा सांगा. तुम्हाला काय बदल दिसून येतो? तर अनेक आपले प्रोफेशनल्स म्हणजे MSW केलेले स्टुडंट ज्या डिपार्टमेंट्स आहे MSWचे सुद्धा काही वॅकेन्सी क्लास 1ची सुद्धा वॅकेन्सी आहे. हा थोडासा बदलता कॉन्टेक्स्ट आहे की गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा MSW आता पोस्टिंग होत आहे हे दिसून येतं. तर हे बदल आहे. तोच बदल आपल्याला इथे सोशल वर्क प्रॅक्टिसमध्ये काय होतं ते शिकायचं. आता 3 दशकं झाली. 1960 नंतर 3 दशकांमध्ये सामाजिक कार्याच्या ज्या पद्धती आहे त्या सगळ्या पद्धतीचं वर्णन करायला सुरुवात झाली. शिकवण्याच्या पद्धती आहे त्यामध्ये बरेच वेगवेगळे मोठे बदल झालं. वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस वर्कशॉप आता आयोजन व्हायला लागलंय. सरावाच्या संदर्भात जर बघितलं तर हा जो चेंज आहे बदल आहे सोबतच सामाजिक कार्यकर्ते आहेत तुमच्या ज्या काही हालचालीच्या करण्याचे प्रयत्न रूपांतरित प्रतिबिंबित करतात. म्हणजे काय तर इन द 3 डिकेड जे फॉलो केले गेले 1960 नंतर खूप सारे मोठे चांगले बदल झालेले आहेत सोशल वर्क प्रॅक्टिस मध्ये जे डिस्क्राईब करतात कंडक्ट करतात आणि शिकवतात सुद्धा शिकवणी सुद्धा. आता हे जे रिफ्लेक्शन आहे ते कशावर आहे अडॅप्टेशन आहे ह्या बदलाच्या. हा बदल आपण स्वीकारतोय कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तर प्रॅक्टिसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आणि सोबतच एफर्ट प्रयत्न केल्या जात आहेत इथे सोशल वर्कर्सच्या द्वारे आणि ते पुढे पुढे हालचाली करतात की आपल्या प्रोफेशनला अजून कसं चांगल्या पद्धतीनं पुढे नेता येईल. आता प्रॅक्टिस जी आहे सोशल वर्कची USA बेस जर बघितली USA मध्ये बघितली आणि इंडस्ट्रियलाइज वर्ल्ड जे आहे औद्योगिकरणाचं जे जग म्हणतो आपण ते पुढे खूप झपाट्याने वाढत आहे. त्याचं पॉलिटिसायझिंग होतं आहे. कॉन्सिक्वेन्स आहे पॉलिटिकल इकॉनॉमिकचा जे पॉलिटिसाइज केल्या जात आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. कॉन्सिक्वेन्स आहे पॉलिटिकल इकॉनॉमिकचा आयडिओलॉजिकल डेमोग्राफिक आणि कल्चरल चेंजेस सुद्धा इथे दिसून येत आहे. म्हणजे राजकीय आर्थिक वैचारिक लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक बदलांचा जो परिणाम आहे तो USA आणि औद्योगिक जगामध्ये सामाजिक कार्य पद्धतीचं जसं राजकारण होत आहे तसंच इथं दिसून येत आहे असं म्हटलेलं आहे. आता हे जे नवीन पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे हे रिफ्लेक्टेड आहे त्या सगळ्याच आस्पेक्ट्स मध्ये सोशल वर्क प्रॅक्टिसच्या इन्क्लुडिंग वर्ड तर इन्क्लुडिंग इट्स अंडरलाईन अजम्पशन्स म्हणजे गृहीतक थेरॉटिकल बेसिस रिसर्च मेथड आणि एज्युकेशनल फाउंडेशन हे इन्फ्लुएन्स करतात की कशा प्रकारे सगळे पार्टिसिपंट्स आहेत या सर्व्हिस प्रोसेसेस मध्ये ते त्यांच्या गरजा डिफाईन करतील की त्यांना कशाची नेमकी आवश्यकता आहे. त्या गरजा आयडेंटिफाय करून आपल्याला काही इम्प्लिमेंटेशनचे अल्टरनेटिव्ह सुद्धा ठरवायचे असतात ज्याला आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजीज और प्लॅन. कशासाठी तर फक्त आणि फक्त लोकांना अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आणि त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी त्यांच्या इफेक्टिव्हनेस जे काही आपण सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करतोय तर त्याचा इफेक्टिव्हनेस त्याचा प्रभाव पडतोय का सकारात्मक असं इव्हॅल्युएशन होणं देखील गरजेचं आहे. अदरवाईज तुमच्या कामाला काहीही अर्थ नाही. आता सोशल वर्क जे आहे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये हे खूपच जास्त लॉंग आणि एन्शंट हिस्ट्री याला आहे जी हिस्ट्री आपण वैदिक मिडायवल सगळ्या म्हणजे राजा सल्तनत वगैरे होते त्यांच्या 1500च्या काळापासून आपल्याला ही हिस्ट्री आहे आपण बघत आलो. म्हणजे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये खूपच लॉंग खूप दूरची आणि एन्शंट हिस्ट्री आहे सोशल वर्क प्रोफेशनला. आता ही जी कृती आहे लोकांना गरजू लोकांना मदत करण्याची किंवा वंचित घटक अंडर प्रिव्हिलेज जे घटक आहे त्यांना मदत करण्याची कन्सिडर केल्या गेली आहे ॲज अ ड्युटी म्हणून. कुणासाठी तर ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये साधन संपत्ती आहे त्यांची ड्युटी काय आहे तर त्यांनी लोकांना मदत करावी. बरोबर आहे. आता ट्रॅडिशनल प्रॅक्टिस जी आहे सोशल वर्कची ही बेस्ड आहे रिलिजियस आणि ह्युमॅनिटेरियन प्रिन्सिपलला धरून. लिहून घ्या. ट्रॅडिशन जी आहे सोशल वर्कची कशावर बेस्ड आहे धार्मिक आणि मानवतावादाची जी तत्व आहेत त्याच्यावर. भारतामध्ये सोशल वर्कच्या टर्म मध्ये जर बघितलं तर जनरली इथं आपण काय वापरतो कशासाठी वापरतो तर ऑलमोस्ट कुठलीही ऍक्टिव्हिटी इन्क्लूड करून घेण्यात यावी तिथे इंटेंडेड असेल
मदत करण्यासाठी, रिस्टोर करण्यासाठी आणि प्रमोट करण्यासाठी सम टाईप ऑफ aspects of physical, economic and social well-being of individuals and groups. तेच काय तर कर्तव्य मांडले म्हणजे ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये साधन संपत्ती प्लेंटी ऑफ वेल्थ आहे अशा लोकांनी गरजू लोकांना वंचित लोकांना मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि भारतामध्ये जर बघितलं तर एक खूप मोठा आणि प्राचीन इतिहास सुद्धा आहे ह्याला धरून. आता सामाजिक कार्याची जी काही पारंपरिक प्रथा आहे ती धार्मिक आणि मानवतावादी तत्वांवर आधारित असं मी ऑलरेडी सांगितलंय. तसंच सामाजिक कार्य हा जो शब्द आहे हा जनरली भारतामध्ये व्यक्ती आणि गटांच्या भौतिक आर्थिक आणि सामाजिक कल्याणाच्या काही पैलूंना मदत करण्यासाठी वापरलेला आहे. पुनर्संचयित करणं, प्रोत्साहन देणं, उद्देश ठरवणं, त्याला धरून काही क्रियाकलाप करणं या सगळ्यांचा समावेश करण्यासाठी वापरला जातो. आता प्रोफेशनल प्रॅक्टिस जी आहे सोशल वर्कची डेट बॅक जर बघितलं 1936 मध्ये 1936 मध्ये तर पहिली एक स्कूल होती सोशल वर्कची सर दोराबजी टाटा स्कूल ऑफ सोशल वर्क. आता त्याला आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीस म्हणून ओळखल्या जातो जी इस्टॅब्लिश झाली आहे मुंबई मध्ये. ठीक आहे. चेंजिंग कॉन्टेक्स्ट आपण बघितलं. अजून काही बदल तुम्हाला सांगावासा वाटत आता सध्या तुम्ही फील्डमध्ये काम करताय तिथे तुम्हाला काय वेगळेपणा जाणवतो किंवा अजून काय बदल करावा असं जाणवतो ते तुम्ही ते डिस्कस करू शकता. न्यू टॉपिक लिहा बोर्डवर दिसतोय. इमर्जिंग पर्स्पेक्टिव्स ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस. Emerging perspectives of social work practice in India. EMERGING. Emerging emerging perspective EMERGING emerging perspectives 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 of social work practice in India. EMERGING उदयास येणारे जो काही दृष्टिकोन प्रॅक्टिसचा इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये इंडियामध्ये तो. आता ही जी सोशल वर्क प्रॅक्टिस आहे इमर्ज झाली आहे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधनं वेगवेगळ्या ट्रेंड्स मधनं आणि त्याच्या इव्हॅल्युएशन आणि ओरिजिन मध्ये सुद्धा. आज जर आपण बघितलं तर आपला जो समाज आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये खूप जास्त कॉम्प्लेक्स झालाय त्याच्या वर्किंग पॅटर्न मध्ये. ठीक आहे. गुंतागुंतीचा अधिकाधिक गुंतागुंतीचा खूप स्ट्रेस लेवल इथे वाढतो. आता प्राईम स्लोगन जो आहे ते आजच्या जगाचं तर ते काय आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. लिहून घ्या. द प्राईम स्लोगन ऑफ टुडेज वर्ल्ड इज द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. SURVIVAL सर्वायवल ऑफ द fittest.
डबल टी ई एस टी इन्व्हर्टेड कॉमामध्ये. The prime slogan of today's world is the survival of the fittest. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे आत्ताच्या जगाचे प्राईम स्लोगन. इथं काय म्हटलंय, हे जे आहे हे वाढत आहे. नंबर ऑफ हेल्पलेस जे आहे त्याचा आकडा वाढतोय, डिप्राईव्ह लोक वाढत आहेत, डिसएडव्हान्टेज ग्रुप सुद्धा वाढतो. म्हणजे आजच्या जगाचं जे प्रमुख घोषवाक्य ते आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. यामुळे काय होत आहे तर असहाय्य, वंचित आणि वंचितांची संख्या ही वाढलेली आहे असं म्हटलेलं आहे. आता सामाजिक कार्य हा जो पैलू आहे ह्या पैलूमध्ये प्रमुख भूमिका जे महत्वाच्या ज्या भूमिका आहे प्रमुख भूमिका त्यापैकी सर्वात चांगली एक प्रमुख भूमिका सामाजिक कार्य हे बजावत आहे. कारण काय तर ते अशा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येतात, त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी येतात जे संशोधनाचा विशिष्ट वापर करून केला जातो. पण फारशी अशी लोक नाहीये की ते स्वतःच्या समस्या सोडवू शकतील. अशा समस्या सोडवण्यासाठी प्रोफेशनल सोशल वर्कर्स आहेत ते वेगवेगळे रिसोर्सेस वापरून वेगवेगळी हेल्प घेऊन त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि मेजर रोल जो आहे ह्या आस्पेक्ट मधला तो काय आहे तर वेगवेगळे रिसोर्सेसचं युटिलायझेशन करणं, सॉर्ट आउट करणं समस्येसाठी. ठीक आहे. आता प्रोफेशनल सोशल वर्क हे कशावर फोकस करतं तर प्रॉब्लेम सॉल्विंग आणि चेंज समस्या. ठीक आहे. ॲज सच सोशल वर्कर्स हे चेंज एजंट म्हणून ओळखल्या जातात आपल्या सोसायटीमध्ये. इंडिव्हिज्युअल्सचं जे आयुष्य आहे, फॅमिलीज आहे किंवा कम्युनिटीज आहे तिच्या इथे त्या बदलाच्या दारे चांगल्या प्रकारे सर्व केल्या जातात. आता सोशल वर्कर युटिलाइज करतात वाईड व्हरायटी ऑफ स्किल्स विच दे हॅव टेक्निक आणि ऍक्टिव्हिटीज कन्सिस्टंट आहे विथ इज होस्टेलिक फोकस ऑन पर्सन्स अँड देअर इन्व्हायरमेंट. म्हणजे काय तर सुरुवातीलाच मी सांगितलं की सर्वांगीण लक्ष केंद्रित केलं जातं पण कशावर व्यक्तीचं पर्यावरण, कुटुंब ह्या सगळ्यांवर, जेणेकरून जी काही समस्या ती समस्या ते बाहेर येते. आता व्यावसायिक सामाजिक कार्य जे आहे ते कशासाठी वापरलं जातं तर समस्या सोडवण्यासाठी आणि बदल व्हावा याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल सामाजिक बदलाचे एजंट म्हणून कुणाला ओळखलं जातं तर सोशल वर्करला. आणि ते काय करतात, व्यक्ती असू दे, कुटुंब असू दे, समुदाय असू दे, यांची हॉलिस्टिक लेवलनी म्हणजे संपूर्णता, सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा, सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या सगळ्या समस्यांचं निर्मूलन व्हावं त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. ठीक आहे. आता सामाजिक कार्य हे विविध कार्यामध्ये सोशल वर्करचे विविध स्किल्स त्यांच्याकडे असतात, कौशल्य असतात, तंत्र असतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. ह्या सगळ्यांचा वापर करून ते व्यक्ती आणि व्यक्तीच्या पर्यावरणाशी काही किंवा इतर गोष्टींशी ज्या काही संबंधित समस्या आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्या सोडवल्या जातात. आता सोशल वर्कचे जे काही इंटरव्हेन्शन्सची रेंज आहे हे प्रायमरी पासून आहे, पर्सन फोकस आहे, सायकोसोशल प्रोसेस आहे जी इन्व्हॉल्वमेंट करीत आहे सोशल पॉलिसीमध्ये, प्लॅनिंगमध्ये आणि डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा. म्हणजे हस्तक्षेप जो आहे सामाजिक कार्याद्वारे जो केला जातो हा प्रामुख्याने काय आहे तर व्यक्ती केंद्रित आहे. मनोसामाजिक प्रक्रिया ते सामाजिक धोरण, नियोजन आणि विकासामध्ये यासह सर्व भागाचा त्याच्यामध्ये संबंध आहे. सोशल वर्क एज्युकेशन प्रोव्हाइड करतं एक थेरॉटिकल फ्रेमवर्क आणि सेट ऑफ रिअल वर्ल्डच्या स्किल्स. ते सोशल वर्करला काय देतं तर फ्लेक्झिबिलिटी देते त्याच्या कामाकरिता वाईड रेंजमध्ये त्याच्या वेगवेगळ्या सेटिंगमध्ये विथ कॉन्फिडन्स आणि प्रोफिशियन्सी, म्हणजे आत्मविश्वास, लवचिकता देते. ठीक आहे.
सैद्धांतिक फ्रेम इथं दिली जाते. वास्तविक जग काय आहे ते बघितलं जातं. त्याचे रूल करण्यासाठी वेगवेगळे सेट प्रदान केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, प्रवीणतेचं ते देखील काम करण्याची लवचिकता इथं मिळते. मानसिक आरोग्यामध्ये सामाजिक कार्याच्या खाजगी सरावा व्यतिरिक्त देखील तथापि अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा वापर इतर व्यावसायिक उपक्रमांसाठी सुद्धा केला जातो. Present scenario of social practice in India. We have topic present, Present, present scenario, Scenaro. Present, present scenario, Scenario. Scenario, present scenario of social practice in India. प्रेझेंट म्हणजे सद्यस्थिती, सिनारिओ म्हणजे सद्यस्थिती काय आहे आपल्या प्रोफेशनची सोशल वर्क इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये. आता सोशल वर्क प्रॅक्टिस जी आहे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये ही ऑलरेडी पास केली त्यांनी त्याची लॉंग बॅक प्रोफेशन टू इंडिया. एकीकडे म्हणतात की प्रोफेशन पण आहे, एकीकडे म्हणतात रेकॉग्निशन पण नाही. ही कॉन्ट्रावर्सरी आहे. आता भारतामध्ये जो व्यक्ती ज्याच्याकडे BSW किंवा MSW ची डिग्री असते ते सोशल वर्क जनरली कन्सिडर केल्या जातात प्रोफेशनल वर्कर. BSW मध्ये आफ्टर 12 बॅचलर्स आफ्टर ग्रॅज्युएशन देखील एनी ग्रॅज्युएट सुद्धा वर्क. ठीक आहे. त्यांच्या मला व्यवसायात लगेच जॉब. ठीक आहे. आता ॲज फार ॲज इंडियन सिनारिओ जो आहे हा कन्सर्न आहे, संबंधित आहे कशाशी, तर प्रोफेशनल सोशल वर्करचे जे जे फाउंड सापडलं आहे त्याचं डायरेक्ट प्रॅक्टिस त्याच्यामध्ये जे सोशल वर्कर्स जे आहेत प्रोफेशनल हे डिरेक्टली प्रॅक्टिस करू शकतात प्रशासनामध्ये. ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट आणि पॉलिसी प्लॅनिंग पोझिशन्स त्यांना मिळू शकतात वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा. सोबतच गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज मध्ये सुद्धा ते काम करू शकतात. ठीक आहे, बरोबर. इंडियन सिनारिओ जो आहे हा कशाशी संबंधित आहे तर प्रोफेशनल सोशल वर्कर्स, जे की आपण म्हणू शकतो की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये डायरेक्ट प्रॅक्टिस करत असताना आपले दिसून येतात, व्यवस्थापन मॅनेजमेंट मध्ये दिसून येतात, पॉलिसी प्लॅनिंगच्या पोझिशन मध्ये दिसून येतात, वेगवेगळे गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन आहेत, सोबतच शासकीय ज्या मिनिस्ट्रीज आहे त्यामध्ये सुद्धा आपले मेसेज लोक दिसून येतात सराव करताना. आता दोन्ही गव्हर्नमेंटल आणि नॉन गव्हर्नमेंटल खूप साऱ्या ऑफर्स देतात, जॉब अपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सुद्धा सोशली अवेअर आहे आणि म्हणूनच नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज ह्या विदेशात सुद्धा अवेलेबल आहे.
इंटरनॅशनल सोशल वर्क या कॉन्टेक्स्ट मध्ये, म्हणजे बाहेर देशात सुद्धा जाऊन तुम्ही काम करू शकता. इंडस्ट्रियल आणि कमर्शियल युनिट सुद्धा आहे, जिथे आपण HR CSR मध्ये वगैरे देखील आपण काम करू शकतात. हे हायर करत असतात सोशल वर्करला. डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे सोशल वर्कचा, हा क्रिएट करतो एक लार्ज नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीजला. मिलियन्स ऑफ इंडियन यूथ वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करतात ह्या बेसिसवर, आपल्या सोशल वर्क प्रोफेशनच्या बेसिसवर. ठीक आहे. आता सोशल वर्क हे अतिशय खरंच खूप मोठं आणि वास्ट असं यूज व्यापक फील्ड आहे. जॉबचं जे प्रॉस्पेक्ट आहे सोशल वर्कचं हे अजिबात स्पेसिफिक नाही आहे पर्टिक्युलर फील्ड करिता. म्हणजे जर MSW असेल, वेगवेगळे स्पेशलायझेशन जरी असेल तरी तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करू शकता. डील केलं जातं सोशल वर्कर्सच्या द्वारे पर्सन्स बरोबर, कुटुंबाबरोबर, ऑर्गनायझेशन बरोबर आणि youth द्वारे. कुठल्याही गटाच्या समस्या असू दे, इथे सोशल वर्कर खूप प्रावीण्यतेने काम करत असतो. ते प्रयत्न करत असतात की जे काही सामाजिक समस्या ह्या एक तर प्रतिबंध करावा, तर त्याला प्रिव्हेंट करावं. जर प्रिव्हेंट करण्यात अशक्य असेल तर त्या कमीत कमी व्हाव्या असं त्यांना वाटतं. कारण काय, तर ह्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. गरिबी एक मोठी समस्या आहे, बेरोजगारी आहे, व्यसनाधीनता आहे, हेल्थ सर्व्हिसेसचा अभाव आहे, कुटुंबाच्या माल ऍडजस्टमेंटचे प्रॉब्लेम आहेत, फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हँडिकॅप सुद्धा, अँटी सोशल बिहेवियरल आणि पुअर हाऊसिंग, अशा प्रकारच्या अनेक समस्या इथे दिसून येतात. आणि ह्या सगळ्या समस्यांबरोबर ह्या रोखायच्या कशा, याचं मिनिमायझेशन कसं करायचं, ह्यासाठी सोशल वर्कर कायम प्रयत्नशील असतो. आता इथे ॲम्पल जॉब अपॉर्च्युनिटीज आहे MSW डिग्री होल्डर्स गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये. आत्ताच जर आपण बघितलं तर DMERची एक्झाम आहे 25 ते 29 या तारखेदरम्यान. तिथे फक्त सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट ही जी पोस्ट आहे फक्त आणि फक्त MSW साठीच क्रिएट करण्यात आली आहे. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये उपायुक्त, उपयुक्त, समाज कल्याण अधिकारी वगैरे अनेक पोस्ट या MSW आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपण काम करतो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर मेनली कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ऍड करून घेतलं जातं. पर्टेनिंग टू हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, रुरल डेव्हलपमेंट, चाइल्ड, वुमन, ट्रायबल वेलफेअर, एक्सेट्रा. इनफायनाईट एन नंबर ऑफ फील्ड आहे जिथे आपण खूप यशस्वीपणे काम करू शकतो. आता NGOज, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्या स्पेसिफिक असतात आयदर अर्बन ऑर रुरल एरियाज. NGOचं ठरलेलं असतं की ते नेमकं कुठे काम करणार, कोणत्या डोमेनमध्ये करणार, काय करणार, हे ठरलेलं असतं. आता सोशल वर्क मधले पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे MSW, त्यांच्याकडे जॉब अपॉर्च्युनिटीज असतात. ते इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकतात आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा जाऊ शकतात. आता असे काही स्टुडंट जे सोशल वर्क ॲज अ करिअर म्हणून ऑप्ट करतात किंवा निवडतात, ते जॉब सुद्धा मिळवू शकतात चाइल्ड वेलफेअर आणि फॅमिली सर्व्हिस एजन्सीजमध्ये, जेणेकरून त्यातनं काय प्रोव्हाइड करता येईल त्यांच्या सर्व्हिसच्या माध्यमातून, तर मेंटल हेल्थ, मेडिकल, एज्युकेशनल आणि करेक्शनल सर्व्हिसेसमध्ये देखील ते काम करू शकतात. पण आधीच सांगितलंय की खूप वास्ट फील्ड आहे. प्रोफेशनली सोशल वर्कर्स जे आहे हे क्लासिफाय करण्यात आले आहे मायक्रो, मेसो आणि मायक्रोमध्ये. हे 3 टप्प्यामध्ये ते काम करतात. आता हे जे 3 टप्पे आहे हे थेरीज मध्ये मी ऑलरेडी शिकवलेले आहे, तरी पण एकदा आपण ह्याच्यावर चर्चा करूया. लिहून घ्या. प्रोफेशनल सोशल वर्कर्स may be, professionally social workers may be classified as macro, MACRO, meso, MESO, and micro, MICRO. मॅक्रो, मेसो आणि मायक्रो 3 स्टेप्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही डायग्रामॅटिक फ्लो मध्ये लिहा. पहिली लिहा मॅक्रो, MACRO. दुसरी लिहा मेसो, MESO. तिसरी लिहा मायक्रो. पहिल्या ह्याच्यात आहे A, दुसऱ्या ह्याच्यात E, तिसऱ्या ह्याच्यात I.
एकेका शब्दाचा फरक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रोफेशनली सोशल वर्कर्स हे क्लासिफिकेशन यांचं झालंय. आता मॅक्रो सोशल वर्कर्स पहिलं जे आहे MACRO, सोशल वर्कर्स हे डील करत असतात सोशल वर्क नॅशनली आणि इंटरनॅशनली लेवल म्हणजे ग्लोबल लेवलला. ते वेगवेगळ्या पॉलिसीजच्या माध्यमातून आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलला हे काम करत असतात. असे हे सोशल वर्कर्स म्हणजे मॅक्रो सोशल वर्कर्स. दुसरा जो पॉइंट आहे तो आहे मेझो सोशल वर्कर्स, MESO. मेझो सोशल वर्कर्स ते हँडल करत असतात सोशल वर्क ही प्रोफेशन विथ स्मॉल ऑर्गनायझेशन. छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे गटाबरोबर जे काम करतात त्यांना आपण मेझो सोशल वर्कर्स असं म्हणतो. ठीक आहे. तिसरं लिहा मायक्रो सोशल वर्कर. मायक्रो सोशल वर्कर्स. आता हे जे मायक्रो सोशल वर्कर आहे हे कुणाबरोबर काम करतात तर इंडिव्हिज्युअल बरोबर आणि त्याच्या कुटुंबाबरोबर. 3 लेवल आहे. एक गट जो आहे सोशल वर्करचा हा ग्लोबल लेवलला काम करतो. दुसरा गट जो आहे तो छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन एजन्सी आणि गट जे आहे त्यांच्याबरोबर काम करतो. आणि तिसरा जो गट आहे मायक्रो सोशल वर्कर्सचा तो फक्त इंडिव्हिज्युअल आणि फॅमिलीज बरोबर काम करतो. असं डिवायडेशन याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. इथपर्यंत समजलं. 3 टप्प्यांवर प्रश्न येतो परीक्षेमध्ये, तो प्रयत्न करा कसं त्याच्यावर डील करता येईल, कसं लक्षात ठेवता येईल हा प्रयत्न करा. Prospect for professional social workers prospect for professional social workers development in development. Prospect for PROSPECTS. Prospect PROSPECTS. Prospect of professional PROFESSIONAL. Professional social worker सर्व्हिस. मराठीमध्ये लिहून घ्या. विकास सेवेतील व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यांसाठीच्या संभावना. प्रॉस्पेक्ट काय?
तर प्रेझेंटली आता सध्या परिस्थितीत जर बघितलं तर डेव्हलपमेंट सेक्टर हे मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोल आणि मॅनेज केलं गेलं आहे. वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनच्याद्वारे किंवा एनजीओच्या द्वारे ते पायनियर वर्क करतात, चांगल्या पद्धतीचं काम करतात. कशाच्या प्रती जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे सोसायटीचं ते होण्यासाठी ते पायनियर लेवलला जाऊन काम करतात. आता हे जे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे डिग्री आहे सोशल वर्कची हे हायली प्रेफर्ड केले जातात डेव्हलपमेंटल एजन्सीजमध्ये आणि NGOजमध्ये. ते त्यांना प्रेफरन्स दिला जातो किंवा त्यांच्यासाठी त्या पोस्ट बनलेल्या आहेत. दुसऱ्या शब्दात जर बोलायचं झालं तर NGOज ॲज वेल ॲज द डेव्हलपमेंट सेक्टर हे खूप डॉमिनेटेड बनले आहेत ॲज अ प्रोफेशनल सोशल वर्कर्सच्या द्वारे. म्हणजे स्वयंसेवी संस्थांमध्ये जास्त प्राधान्य दिलं जातं हे तर बरोबर आहे, पण दुसरीकडे जर सांगायचं झालं बोलायचं झालं तर ह्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत NGOज आहेत त्याचबरोबर विकास जे क्षेत्र आहे ह्यावर व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यांचं वर्चस्व झालंय असं म्हणायला हरकत नाही. आता इनॉर्मस एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे सोशल वर्कर्स करिता प्रायव्हेट सोबतच पब्लिक सेक्टर कंपनीजमध्ये. खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसाठीच्या जो रोजगाराच्या ज्या संधी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, पण त्याच्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स टेक्निक्स टूल्स पण तुमच्याकडे असायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर म्हणायचं झालं की फंड किंवा CSR मध्ये जर तुम्हाला आणि जर तुझं म्हटलं की तुम्हाला इंग्लिशमध्ये रिपोर्ट रायटिंग करता आलं पाहिजे, तर इंग्लिशमधलं रिपोर्ट रायटिंग कशा पद्धतीने करावं हे स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे तर तुम्हाला मिळू शकते. म्हणजे नुसतं MSW डिग्री करून होत नाही, कपॅबिलिटीज त्या स्वतःच्या बळावर जाऊन खूप चांगल्या मोठ्या अपॉर्च्युनिटी म्हणतात. इनॉर्मस एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत सोशल वर्कर प्रायव्हेट. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर आपला जो प्रोफेशन खूप कमी पगार मिळणाऱ्या फील्ड कन्सिडर केल्या जायचे प्रोफेशन, परंतु आज जर बघितलं तर खूप सारे कॉर्पोरेट ऑफिसेस जे आहेत ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज घेत आहेत. म्हणजे जे CSR म्हणते की ज्यांचा टर्न ओव्हर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे त्यांनी त्यांच्या प्रॉफिटचा 2% भाग हा समाजाच्या हितासाठी वापरावा. तर त्याद्वारे CSRच्या द्वारे सर्च केले जातात चांगले क्वालिफाईड सोशल वर्कर्स जे पेड आहेत, चांगले मोठे पगार त्यांना दिले जातात इम्पर विथ अदर वर्क. इतर जे वर्कर्स आहेत कंपॅरेटिव्हली त्यांच्या तुलनेत चांगला पगार मिळतो. करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहे ह्या फील्डमध्ये ज्या डिपेंड आहे इंडिव्हिज्युअल्सचा जो एरिया आहे स्पेशलायझेशन. एरिया ऑफ स्पेशलायझेशन म्हणजे काय, तर आपल्या प्रोफेशनमध्ये 3-4 टाईपचे स्पेशलायझेशन असतात. जे MSW तुम्ही कशात केलं, मेडिकल अँड सायकॅट्रीमध्ये केलं आहे का, फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअरमध्ये केलं आहे का, ह्युमन रिसोर्स अँड HRM मध्ये केलं आहे का, ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअरमध्ये तुम्ही केलेलं आहे का. परत क्रिमिनॉलॉजी एक सेक्टर आता बंद झालंय फारसं त्याच्यामध्ये ते स्पेशलायझेशनच राहिलेलं नाही, कारण त्याच्यामधल्या फील्डवर्कच्या परमिशन्स जेलमध्ये किंवा करेक्शनल सेटअपमध्ये परमिशन मिळवणं एकतर अवघड जातं आणि जरी केलं तरी पण त्या संदर्भातले जॉब मिळवणं अवघड जातं. पण ते प्रोफेशन आता ते स्पेशलायझेशन काही आता अस्तित्वात नाही. अजून एक आहे URCD अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट. कधी कधी आता त्याला 2CD पण म्हणतात. ट्रायबल अर्बन रिसर्च रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट. हे 4 स्पेशलायझेशन सध्या अस्तित्वात आहे. कुठले कुठले, मेडिकल अँड सायकॅट्री सोशल वर्क, फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर, HRM ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड लेबर वेलफेअर आणि चौथं आहे URCD अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट. आता इथं जर म्हटलेलं आहे की तुमचं जे स्पेशलायझेशनचा एरिया इंडिव्हिज्युअलचा त्याच्यावर पण डिपेंड आहे की तुम्हाला किती जॉब आणि तुम्ही स्वतःच्या कपॅबिलिटीज पण वाढवल्या पाहिजे की मला 1 वर्षापूर्वी जर हा जॉब मिळाला तर पुढच्या 2 वर्षानंतर मला 80% जास्त पगाराचा किंवा 30 ते 40% माझी इन्क्रीमेंट व्हावी माझ्या पगारावर असा मला जॉब शोधायचा की तुमचा एम असला पाहिजे. तो करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किल्स डेव्हलप करायला लागतात, ते करणं गरजेचं आहे. नेटवर्किंग वाढवायला लागतात, तुम्ही अपडेट राहिले पाहिजे की कुठे कुठे चांगली वेकेन्सी आहे, वेगवेगळे CSR कुठे कुठे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. टीचिंग क्षेत्रात जायचं असेल
तर तुम्हाला नेट सेट सारख्या परीक्षा पास केल्या पाहिजे, PhD केली पाहिजे शिक्षण क्षेत्रात अकॅडमिशियन म्हणून तुम्हाला व्हायचं, रिसर्च मध्ये जायचं असेल तर रिसर्च रिलेटेड तुम्ही कामं केली पाहिजे, रिसर्च चांगल्या चांगल्या ICSSR सारख्या ज्या काही संस्था संघटना आहे गव्हर्नमेंटच्या तिथे तुम्ही जॉबच्या अपॉर्च्युनिटी फाइंड आउट केल्या पाहिजे. खूप वास्ट फील्ड आहे, तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकता. ठीक आहे. आता असे सोशल वर्कर ज्यांचं स्पेशलायझेशन आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये, HRM, हे पर्सनल HRM वेलफेअर डिपार्टमेंट जे आहेत फॅक्टरी किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशन मिळू शकतात. आता खूप काही NGOज आणि इन्स्टिट्यूट पण आहेत ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात डिफरंट सेक्शन्स करिता सोसायटी. जसं मी मगाशी सांगितलं की काही वेगवेगळ्या NGOज आहेत त्यांचे डोमेन ठरलेले आहे की मला लहान मुलांच्या क्षेत्रातच काम करायचंय, महाराष्ट्रातच करायचंय किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील मला माझं काम करायचं, नॅशनल लेवलला करायचं, इंटरनॅशनल लेवलला करायचं, हे त्या NGOने ठरवलेलं असतं. कारण काय तर हे जे CSRचा जो फंडिंग आहे हे पर्टिक्युलर डोमेनला सुद्धा देतात की कुठल्या NGO लहान मुलांच्या संदर्भात काम करतायत त्यांना हे फंडिंग आहे, कुठल्या NGO महिलांच्या संदर्भात सक्षमीकरणासाठी काम करतात त्यांचे हे फंडिंग आहे. म्हणून काही NGOजनी त्यांचे डोमेन फिक्स पर्टिक्युलर लेवलला ठरवले की आम्हाला या क्षेत्रातच काम करायचं. त्यानुसार हे ज्या NGOज आहेत त्यानुसार त्यांना ट्रेंड सोशल वर्कर्सची आवश्यकता देखील असतं. कशासाठी तर वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करण्यासाठी. सोशल वर्कर्स हे परस्यू करू शकतात त्यांचं करिअर ॲज अ काउन्सिलर काम करू शकतात. वेगवेगळे सेटअप्स आहेत, हेल्थ केअर सेटअप्स आहे, अडॉप्शन आहे, इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, कम्युनिटी पॉलिसी एक्सेट्रा. हे करून स्वतः तुम्ही ॲज अ काउन्सिलिंगच्या 1-to-1 लेवलच्या केसेस सुद्धा घेऊ शकता. तुम्ही तुमचं ओन बेसिसला तुमचं ॲज अ बिझनेस किंवा साईड सर्व्हिस लोकांचे घेऊ शकतात. आता हेल्थ केअर म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्वाचं आणि खूपच असं चॅलेंजिंग फील्ड आहे हेल्थ केअर. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक आजार अचानकपणे आलेले किंवा आजारामध्ये असे लाईफ लॉंग डिसीजेस आहेत की बरे होणार नाही, अशा क्षेत्रामध्ये हा खूप चॅलेंजिंग आहे की तुम्ही काउन्सिलर म्हणून खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकता. तुमच्या काउन्सिलिंगच्या मेथड टेक्निक स्किल्स वापरून लोकांना सॅटिस्फॅक्शन देऊ शकता. त्यांचा जो आजार आहे त्या आजाराची कशा पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे कॉपरेट करतील, डील करतील आणि आजारातून बाहेर पडणं जर शक्य असेल, आजार बरा होणारा असेल. लाईक आता ब्लड कॅन्सर तर ब्लड कॅन्सर बरा होणारा आजार. डिसीज जर तुम्ही ऐकलं असेल की शरीरामध्ये कॉपरचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं, ते कंट्रोल होऊ शकतं तर ते बरं होऊ शकतं. तो सुद्धा लाईफ सेव्हिंग डिसीज आहे. असे जे लाईफ सेव्हिंग डिसीजेस किंवा लाईफ लॉंग डिसीजेस आहेत ते सुद्धा बरे होणाऱ्या त्यासाठीचे काही वेगवेगळे सपोर्ट ग्रुप सुद्धा असतात. त्या सपोर्ट ग्रुप बरोबर काम करणं, त्याच्या कुटुंबाबरोबर काम करणं, फॅमिली काउन्सिलिंग करणं, ग्रुप काउन्सिलिंग करणं असे प्रकारचं काम ह्या सेक्टरमध्ये करू शकतात. त्याच प्रकारे अडॉप्शन जे दत्तक घेण्याच्या काही संस्था. कारा जर तुम्हाला संस्था माहिती आहे गव्हर्नमेंट ऑथराइज संस्था आहे कारा, CARA. मला कोणी काराचा फुल फॉर्म सांगू शकेल का? काय आहे कारा? ट्राय करा. कारा कारा ही अडॉप्शनची ऑथराइज इन्स्टिट्यूशन आहे जी गव्हर्नमेंट बेसिसवर आहे. जर मूल दत्तक घ्यायचं असेल तुम्हाला कारामध्ये सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायला लागतं. तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊन दत्तक अनाथ आश्रमात जाऊन वगैरे डिरेक्टली दत्तक घेऊ शकत नाही. त्याचे रेग्युलेशन खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. म्हणून काराने काही गाईडलाईन्स ठरवल्या, त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला पुढे जायला लागतं. काराचं फुल फॉर्म एकदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलं होतं. सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी. सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी.
प्लॅटफॉर्म आहे. सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी कारा. आता कारा काय काम करतं अडॉप्शन सेक्टरमध्ये? मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत हे काम करतं. नोडल बॉडी आहे, रेग्युलेशन्स आहे, इंटरनॅशनल अडॉप्शन सुद्धा अशा माध्यमातून केलं जातं. चाइल्ड वेलफेअर सुद्धा इथं होतं. केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण सुद्धा म्हटल्या जातं. कारण जर 40 संस्था असतील अडॉप्शन देणाऱ्या, म्हणजे मुलं सांभाळतात, त्या 40 संस्थांमध्ये नेमकं तुम्हाला कुठलं मूल पाहिजे, कसं पाहिजे, काय पाहिजे, अडॉप्शन मूल दत्तक घेण्यासाठी काय क्रायटेरिया हे सगळं कारांनी ठरवलेलं आहे. तर ह्या अडॉप्शन मध्ये काउन्सिलिंगचं खूप मोठं काम. जवळपास एक केस साठी 2-3 वर्ष इथं दिल्या जातात की जर मी ठरवलं की मला मूल दत्तक घ्यायचंय, त्याच ठरवलं आणि मला उद्या दत्तक मिळेल असं होत नाही. ही लिगल प्रोसिजर आहे. क्रायटेरिया असं नाही की तुम्हाला मूल पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला दत्तक दिलं, असं होत नाही. खूप स्ट्रिक्ट नियम आहे. कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या मिसयूज झाल्या आहेत ह्याच्यामध्ये. मुलांचा गैरवापर करण्यात आला, मुलांचं शोषण देखील केलं. म्हणून कारांनी त्या गाईडलाईन्स ठरवल्या. अडॉप्शन सेंटरमध्ये तुम्ही सुद्धा काउन्सिलरची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आहे वातावरणाचं संरक्षण. आता सध्या ज्वलंत पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं, कधीही थंडी असते. ते वातावरणामध्ये जे काही असंतुलन म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, हे सुद्धा ह्या सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही काउन्सिलर म्हणून काम करता. कम्युनिटी पॉलिसी वेगवेगळ्या समुदायाला पॉलिसी तयार करायची गरज काय आहे, समस्या काय आहे, लोकांचं पार्टिसिपेशन काय आहे, चाइल्ड वेलफेअरचं स्पेशलायझेशन आहे सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये काम करू शकता. पब्लिक असिस्टन्स आहे, मेडिकल सोशल वर्क आहे, कम्युनिटी ऑर्गनायझेशन आहे, सोशल वर्क प्लॅनिंग अँड पॉलिसी डेव्हलपमेंट सुद्धा आहे, किंवा सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा. सो हे वेगवेगळे स्पेशलायझेशन आहे. चाइल्ड वेलफेअर अँड फॅमिली सर्व्हिसेस, पब्लिक असिस्टन्स, मेडिकल सोशल वर्क, बरं फील्ड आहे जिथे तुम्ही. नाव न्यू टॉपिक. Social work practice and opportunities of social work practice. Opportunity, opportunities, opportunities of social work practice, practice. Trends and opportunities of social work practice. आता ग्लोबलायझेशन आणि न्यू वेव्ह जे आहे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन त्या कपल केल्या गेल्या आहे, एकत्रित आणल्या गेल्या आहे ग्लोबल इंटरडिपेंडन्स करिता. आता हे ग्लोबल इंटरडिपेंडन्स कुणामधलं आहे, कुणाबरोबर कपल करण्यात आलं आहे, तर इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स आणि नेशन्स बरोबर. 3 टप्प्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप आणि नेशन ह्यांच्याकडे ट्रिमेंडस खूप मोठ्या प्रमाणाचा प्रभाव आहे सोशल वर्क प्रॅक्टिसवर ह्या सगळ्याचा. थ्रूआउट वर्ल्ड म्हणजे जागतिक लेवलला हा प्रभाव दिसून येतो.
आता याच्यामध्ये ग्लोबल सोशल प्रॉब्लेम्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलद गतीनं रॅपिड इन्क्रीमेंट इन्क्रीज होत आहेत. सोशल वर्क प्रोफेशनल्स हे कंटिन्युअसली एंगेज आहे की ह्या ज्या सगळ्या समस्या उद्भवत आहेत त्याच्यावर कसं प्रकारे सोल्युशन्स फाइंड आउट करता येईल बोथ लोकल आणि ग्लोबल प्रॉब्लेमला धरून. आता हे जे ट्रेंड आहे हे रिफ्लेक्टेड आहे सोशल वर्क प्रोफेशनमध्ये. ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे व्हरायटी ऑफ इंटरनॅशनल डायमेन्शन्सची प्रॅक्टिसची आणि ह्याच्यासोबत खूप साऱ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स पण आहेत ज्या कन्सर्न आहे विथ ग्लोबल चॅलेंजेस आणि इश्यूज. वास्ट अपॉर्च्युनिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे सोशल वर्कर करिता. आता ग्लोबलायझेशन हे वायडन आहे, खूप व्यापक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे. तिथे आहे ग्लोबलायझेशन. स्कोप जो आहे एम्प्लॉयमेंटचा स्टुडंट करिता जे सोशल वर्क ऑप्ट करतात हे त्यांच्या करिअरला धरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही अपॉर्च्युनिटी आहे जॉबची असं म्हटलेलं आहे. सोशल वर्कर्स हॅव अ युनिक स्किल सेट. सोशल वर्करकडे वेगवेगळ्या स्किल्सचा एक संच असतो, सेट असतो, कारण ते त्यांना शिकवलेलं असतं. जे डिमांड आहे खूप साऱ्या पार्टमध्ये ह्या जगाच्या. जागतिक लेवलला जर सोशल वर्कची डिमांड बघितली प्रोफेशनली किंवा जॉब संदर्भात तर त्यांच्याकडे एक वेगळा सेट आहे स्किल्सचा, त्या पद्धतीने ते काम करू शकतात. आणि काही ते फील करतात की त्यांच्या स्किल्स ह्या खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकेल. हा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा त्यांच्याकडे असतो. इंटरनॅशनल सेटिंग. नुसतं आपल्याला आज जर मी महाराष्ट्रात MSW केलं, महाराष्ट्रात तिथपर्यंत थांबायचं एकच व्यक्ती कशा पद्धतीने काम करू शकतो. ऍडव्हान्टेजेस आहे सोशल वर्क जॉबचे अब्रॉडमध्ये जे आउटवे आहे लॅक ऑफ फायनान्शियल रिवॉर्ड. जे काय ते जाऊ शकतात परदेशात सामाजिक कार्य त्याचे फायदे आणि आर्थिक बक्षिसांचा जो अभाव आहे अभावापेक्षा देखील जास्त असू शकतात असं म्हटलेलं आहे. तर ह्या झाल्या ट्रेंड्स अँड अपॉर्च्युनिटीज ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस. इथपर्यंत क्लिअर आहे. अजूनही तुम्ही वेगवेगळ्या फील्ड तुमच्यापैकी कोणी कुठे काम करत असेल, तुमच्या ओळखीतले लोक काम करत असेल तर त्यांच्यासोबत कनेक्टेड राहायचं, अपडेट राहायचं की कुठे चांगली तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते त्याच कुठे पण आहे. कधी कधी असं होतं ना की नाही मला याच क्षेत्रात काम करायचं पण त्या क्षेत्रात आपल्याला पाहिजे तेवढं रेकग्निशन मिळत नाही किंवा पाहिजे तेवढा पगार मिळत नाही, तर अशा वेळी आपण थोडंसं स्किप केलं पाहिजे आपल्या ह्याच्यात. आपला प्लॅन बी किंवा अल्टरनेटिव्ह सुद्धा आपल्याकडे तयार असलं पाहिजे, कारण इकॉनॉमिकल ग्रोथ होणं देखील गरजेचं आहे. जर सगळ्याच गोष्टी एका ठिकाणी मिळत असेल तर वेल अँड गुड, असं ते काम करू शकतात. पण एकाच विषयामध्ये जर तुम्ही वर्षानुवर्ष काम करताय तर तुमची त्या विषयामध्ये एक्सपर्टी तयार होते आणि तुमच्या प्रोफेशनला धरून किंवा तुमच्या डोमेनला धरून तुम्हाला एक सोसायटीमध्ये रेकग्निशन मिळतं, प्रोफेशनमध्ये सुद्धा रेकग्निशन मिळतं. की समजा की मी 10 वर्षापासून जर टीचिंगमध्येच आहे की मी सोशल वर्कच्या शिक्षणामध्येच आहे तर माझं एक नाव होतं की शिल्पा शेवणकर ह्या ज्या फॅकल्टी आहे या 10 वर्षापासून सोशल वर्क शिकवतात, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे, वेगवेगळ्या संघटनांशी जोडलेल्या आहे, स्टुडंट खूप बरोबर आहे, तर माझी एक्सपर्टीज ह्या विषयामध्ये तयार होते. जर मी रिसर्चमध्ये वर्षानुवर्ष काम करत असेल तर एनी टाईप ऑफ रिसर्च मी करू शकते. मला कुठलीही मेथडॉलॉजी वापरायला सांगा मी ते इम्प्लिमेंट करू शकते आणि रिझल्ट पॉझिटिव्ह देऊ शकते ऑब्जेक्टिव्हच्या नुसार. तर असं असतं की तुम्ही जर वर्षानुवर्ष एका फील्डमध्ये काम करता त्यामध्ये तुमची एक्सपर्टी तयार होते. ठीक आहे. नाव लिहा सोशल वर्क प्रॅक्टिस इन वेरियस सेटिंग. सोशल वर्क प्रॅक्टिस पहिलं लिहा फॅमिली सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. लिहून घ्या. पहिलं फॅमिली सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. दुसरं लिहा चाइल्ड वेलफेअर सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर. चाइल्ड वेलफेअर सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर. तिसरं लिहा
Services of social worker for youth. Services of social worker for youth. चौथं लिहा हेल्थकेअर सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. हेल्थकेअर सर्व्हिसेस ऑफ अ सोशल वर्कर. चौथं. पाचवं लिहा सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर इन इंडस्ट्री. INDUSTRY. इंडस्ट्री. सहावं लिहा सर्व्हिसेस ऑफ द सोशल वर्कर फॉर ओल्डर पर्सन. नेक्स्ट लिहा सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर्स फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी. DISABILITIE. नेक्स्ट सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर वुमन. महिलांच्या संदर्भातले काम. नेक्स्ट social workers role in environment protection. Social workers role in environment protection. Next लिहा educational services of social workers. Educational services of social workers. Next role of social worker in disaster management. Role of social worker in disaster management. लिहिलं बघा लास्ट होतं रोल ऑफ सोशल वर्कर इन डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्या आधी होतं एज्युकेशनल सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर. त्या आधीचा जो मुद्दा होता तो होता सोशल वर्कर्स रोल इन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. त्याआधी सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर वुमेन. त्याआधी सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी. त्याआधी एल्डर बरोबर काम करणं, वयोवृद्ध लोकांबरोबर ओल्डर पर्सन्सच्या सर्व्हिसेस. सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर इन इंडस्ट्री. हेल्थकेअर सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर. सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर फॉर यूथ. चाइल्ड वेलफेअर सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्कर आणि फॅमिली सर्व्हिसेस ऑफ सोशल वर्क. ह्या जे सगळे वेरियस सेटिंग्स आहेत ह्या वेरियस सेटिंगचा डिटेल अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही अडचण असेल विचारायचं नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला. ठीक आहे. आज जो काही लेक्चरमध्ये भाग झालाय तो वाचा, वारंवार त्याचे बुलेट पॉईंट्स काढा, सॅम्पल सेट करा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यातनं कसे प्रश्न येऊ शकतात ह्याचा देखील विचार. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे.